तर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंना मानणारा भरपूर समाज आहे आणि ताई साहेबांना सुद्धा त्यावेळी चांगल्या प्रकारे मदत होईल। सध्या तर एकतर्फी परिस्थिती पंकजा मुंडे, खराब परिस्थिती बीड जिल्ह्याची आमच्या पंकजाताई साहेबांमध्ये ताकद आहे। ही बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला ताईकडून अपेक्षा आहे। मतदान करा, 100% मतदान करायला पाहिजे सगळ्यांनी। बीडमध्ये हवा फक्त पंकजाताईची। 15 वर्षापासून लोकसभेचाच इथं खासदार आहे, पण बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही विकास झालेला नाही। जे उमेदवार आहे बदलायला पाहिजे। निधी खर्च न करता तो निधी वापस पाठवलेला आहे। बीड जिल्ह्यात बदलाचे वारे व्हायला लागले होते। विरोध कसा करावा असा करावा तो निधी त्यांना कुठं खर्च करावा हाच मेळ लागलेला नसल्यामुळे दिल्ली ते गल्लीपर्यंत त्यांची छाप आहे, नियतिक छाप आहे। जे जरांगे पाटील सांगतील तेच करणार आहे। तर महाराष्ट्र पेटून उठलेला आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात। एक पत्रकारांनी त्यांना इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्यांना देता आलं। रिकामा खासदार। रेल्वे आम्ही लहानपणीपासून ऐकतो की रेल्वे येईल रेल्वे, मला नाही वाटत की अजून रेल्वे कुठंच दिसतीये म्हणून। आणि तो निधी न गेल्यामुळं रेल्वेचं काम थांबल्या गेलेलं आहे। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे। फॉर द पीपल न्यूज महाराष्ट्रातल्या विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदारांचा आढावा आपण घेतो आहे, त्यांच्याशी थेट संवाद करतो आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि एकूणच या लोकसभा निवडणुकीतील त्यांची भूमिका आपण जाणून घेण्याचा एक अल्पसा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न आपण करतो आहे। आणि याच दौऱ्यामध्ये आज आपण बीड लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज असा इथली लढत आहे। इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंकजा मुंडे या रिंगणामध्ये आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे निवडणुकीमध्ये उभा आहे। आणि ही लढत हाय व्होल्टेज लढत म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी ठरते। नेमकं काय इथल्या मतदारांच्या अपेक्षा आहेत, त्यांची मतं काय आहेत, त्यांची भूमिका काय, हे आपण या आपल्या आढाव्याच्या या दौऱ्यामध्ये जाणून घेणार। चला तर आपण बीड लोकसभा मतदारसंघात बीड शहरात आहे, काही नागरिक आहेत माझ्यासोबत, त्यांच्यासोबत आपण बोलूया। काय परिस्थिती आहे इथं दादा लोकसभा निवडणुकीची? मला असं वाटतंय ताईने कामं भरपूर केलेले आहेत, रस्ते पिस्ते, आणि ताईच येणार आहेत आम्हाला नक्की एवढे। तर बायपास रोड हे ताईनीच केलेले आहेत, पंकज ताईने, आणि ह्या वर्षी बी ताईच येणार। पुन्हा हवे रोड झाले, बायपास झाले, ताईनीच केलेले। राष्ट्रवादीवाल्यांनी काय केलेलं नाही, बजरंग बाप्पांनी बी काय केलेलं नाही आहे। बीडमध्ये हवा फक्त पंकजा ताईची। बीडमध्ये हवा फक्त पंकजा ताईंचीच आहे असं म्हणतात। काय परिस्थिती बीड लोकसभेमध्ये? बीडची परिस्थिती लय खराब आहे सर। सध्या पाणी टंचाई, रस्ते नाही, और रेल्वेचा प्रश्न आहे, नोकऱ्या नाही, बेरोजगारी वाढली, त्यामुळे बीडची म्हणजे लय महाराष्ट्रात म्हणल्यावर सगळ्यात जास्त म्हणजे खराब परिस्थिती बीड जिल्ह्याची आमच्या। आता ही परिस्थिती सुधारायची असेल तर यावेळेस कुठल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे? परिस्थिती जर सुधारायची असेल तर जे उमेदवार आहे बदलायला पाहिजे आणि नवीन उमेदवाराला चान्स द्यायला पाहिजे आणि नवीन सरकार आणायला पाहिजे। बरं, नवीन सरकार आणायला? आता सरकार आणलं हे इंडिया आघाडी सरकार आणायला पाहिजे सर, महाविकास आघाडी आणि इंडिया सरकार समजा भारतामध्ये नवीन सरकार आलं पाहिजे, नवीन चेहरा आला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? कोण येणार? संविधान बचाना है और देश में अमन और सुकून शांति चाहिए तो महाविकास आघाड़ी बजरंग बप्पा सोनवणे को ही चुन कर देना चाहिए। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। काय परिस्थिती? लोकसभा निवडणूक म्हटलं की देशाची सर्वोच्च निवडणूक असते, देश पातळीवर आपली धोरणं काय असावीत हे ठरवणारं सरकार त्यातून बसतं त्या दिल्लीमध्ये, तर आपण त्यासाठी वोट करणार आहे। तर एकूण काय परिस्थिती तुम्हाला वाटते बीडमध्ये?
सध्याची परिस्थिती बघता तरी जो व्यक्ती विकास करेल त्याच माणसाला आपण मतदान करायला पाहिजे. कारण का सध्या जे उमेदवार आहेत पंकजाताई म्हणा किंवा बजरंग बाप्पा सोनवणे ह्यांच्या दोघात टफ फाईट होऊ शकते. त्यातही आपला जो आवडता नेता आहे त्याला तुम्ही वोट करा, मतदान करा, 100% मतदान करायला पाहिजे सगळ्यांनी. मतदानाच्या दिवशी सुट्टी न घेता आपल्याला ज्या कोणाला मतदान करायचं आहे त्याला तुम्ही नक्की मतदान करा. सध्या तुम्ही टफ फाईट म्हणताय, पण ही टफ फाईट कोणीतरी जिंकेल आणि तुम्ही बीडच्या विकासासाठी मुद्दे मांडले, तर बीडचा विकास करेल अशी क्षमता कोणामध्ये वाटते? दोघंही उमेदवार तेवढे स्ट्रॉंग आहेत, पण सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटला मोदी सरकारचीच गरज आहे. सो त्याचा आपण विचार करायला पाहिजे. कारण का की रस्त्याचे कामं जे गडकरी साहेबांनी केलेलं आहेत किंवा आपल्याला जे अजून पाहिजे, म्हणजे बीड शहर तुम्ही एक्झाम्पल घेतलं, समजा बीड ते संभाजीनगर आधी रस्ताच नव्हता, तर आपल्याला जवळपास 3 तास लागायचा जायला. आता तोच तेवढाच आपण 1 ते 1.5 तासात तो आपण पार करतो आहे. तर ही जी विकासाची कामं आहेत की जी होत आहेत तर ती कंटिन्यू होण्यासाठी तुम्ही मतदान करायला पाहिजे. मोदी सरकारला म्हणजे इथं पंकजाताईला मतदान केलं पाहिजे तसंच म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा का बरं? हां, का बरं? त्यांनी कसं विश्लेषण सांगितलं तसं तुम्ही विश्लेषण? घराण्याचं नाही ना, आता चेंज करावं लागेल ना काहीतरी. हां, विकास कुठे आहे बीडमध्ये? काहीच नाही ना, रस्ते नाहीत, काही नाही. ते म्हणतात रस्ते गेले, तुम्ही म्हणता रस्ते कुठे आहेत? त्यांनी सांगितलं उदाहरण, मोंढा रोड दाखवा, हे दाखवा, नाहीत ना. सॉरी, जसा 5G भरपूर तसा विकास नाही. रेल्वे आणखीन आलेली नाही. हां, रेल्वे आली. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत? बजरंग बाप्पा 15 वर्षापासून लोकसभेचाच इथं खासदार आहे, पण बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही विकास झालेला नाही. प्रत्येक रस्ता, कुठलाही रस्ता पहा तुम्ही, बीड जिल्ह्यातला कुठलाच रस्ता योग्य नाही. रस्त्यानं कुठं डिवायडर नाही, काय नाही, नाल्या तुंबलेल्या. ही जी अंतर्गत रस्ते, अंतर्गत हे जे काम आहे हे महानगरपालिके आपण देशाच्या निवडणुकीला मतदान करणार आहे. देशाचं सरकार कोणतं हे ठरवण्यासाठी मतदान करणार. पण आपल्याकडे जे 15 वर्षापासून जे सरकार आहे ते सरकार प्रत्येक गावामध्ये जे लोकसभेचे आपले अगोदरचे जे खासदार आहेत हे बीड जिल्ह्यातल्या पूर्ण गावामध्ये 15 वर्षात काही गावामध्ये 1 दिवस पण गेलेले नाहीत. तर ते जाणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बदल करावा लागेल की हे जात नाहीत म्हणून दुसरे कोणीतरी हे करावं लागणार. तुम्हाला काय वाटतं? बजरंग बाप्पा सोनवणे बाप्पा. कारण पहिल्या खासदारांनी निधी खर्च न करता तो निधी वापस पाठवलेला आहे. तो निधी जो आहे तो जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी पाठवला जातो. तो निधी त्यांना कुठं खर्च करावा हाच मेळ लागलेला नसल्यामुळे त्यांना तो निधी गेल्या पंचवार्षिकला परत पाठवलेला आहे. त्याच्यामुळे घराणेशाहीकडून विकासाकडे वाटचाल करण्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणे. नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण बघतोय काय स्वरूपाच्या येतात. आणखी काय नागरिकांशी आपण बोलूया. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपण इथं नागरिकांशी बोलतोय. काही नागरिक इथं उभा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय नेमकं वातावरण आहे बीड लोकसभेमध्ये? दादा नमस्कार. काय म्हणता, कशा आहात? ठीक आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि तापमान पण खूप वाढलं आहे, उन्हाळा आहे, प्रचाराने पण शिगेला पोचला आहे. तिथलंही तापमान वाढलं असेल? 100% सर वाढलंय. प्रचाराचं तापमान वाढलं. काय परिस्थिती आहे सध्याला बीडमध्ये? परिस्थिती जर बघितली तर पंकजाताईंच्या बाजूनी मोठ्या प्रमाणात जनमताचा लोकांचं मत पंकजाताईंच्या बाजूने आहे. का बरं पंकजाताईच्या बाजूनं का? त्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत मुळामध्ये. त्या अगोदर ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून राहिलेल्या आहेत आणि सुशिक्षित आहेत. आणि त्यांना सर्वसामान्य गोरगरीब, दीनदुबळ्या, दीनदलित, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत. या प्रश्नांची सोडवणूक त्या करतील? 100% करणार. ती मात्र शंका नाही त्यामध्ये. काय प्रश्न आहेत नेमके बीडचे? बीडमधले स्थानिक जे आहेत, रोजगाराचे आहेत काही प्रमाणामध्ये प्रश्न राहिलेले. परंतु जर ह्या नेतृत्वाला निवडून दिलं तर त्यांच्यामध्ये अशी धमक आहे
की ते लोकसभेमध्ये हे प्रश्न मांडून बीड जिल्ह्यासाठी मोठे उद्योग आणतील आणि तो सर्वसामान्याचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो मार्गी लागेल. आता विरोधामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे त्यांच्यामध्ये धमक का नाही वाटत? साहेब, एक पत्रकारांनी त्यांना इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. आणि पार्लमेंटमध्ये इंग्लिश बोलणारच हे पाहिजे, खासदार पाहिजे. असं काय म्हणजे इंग्लिश आलीच पाहिजे, तुमचे प्रश्न मांडता आले म्हणजे बस, मग हिंदी मराठी. एक गोष्ट सांगतो मी, ज्यावेळेस सुरेश नवले या जिल्ह्याचे राज्यमंत्री होते युतीच्या काळामध्ये, त्यावेळेस या जिल्ह्याच्या खासदार केशर काकू क्षीरसागर होते. त्यांनी एका भाषणात असं म्हणलं होतं की खासदार मॅडमला लोकसभेमध्ये प्रश्न विचारला की मॅडम तुमच्या बीडला रेल्वे पाहिजे का नको, तर प्रश्न 2 शब्दात, उत्तर 2 शब्दात द्यायचं होतं, येस या नो. तर त्यांनी येस म्हणायच्याऐवजी नो दिलं. म्हणजे ह्या तिथं काय चाललंय ह्या गोष्टीची ज्याला जाणीव असेल, त्या गोष्टी त्यांना कळतील, असंच नेतृत्व केंद्रामध्ये केलं पाहिजे, असाच खासदार निवडून दिला पाहिजे. असाच म्हणजे सुशिक्षित पाहिजे, रोजगार आणि उद्योग या बीडमध्ये आणणारा पाहिजे. काय आता आम्ही अनेक लोकांशी बोलतोय त्यावेळेस असं जाणवतं की अनेक लोक म्हणतात इकडे उद्योग नाही आला, कामं नाहीत झाली, रस्ते नाहीत झाले, रेल्वे नाही आली. हां, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मुळामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचं काम चालू आहे, पण मधल्या काळामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं तेवढ्या त्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये जे राज्य शासनाने निधी द्यायला पाहिजे होता, जे भूसंपादनासाठी लागणारा निधी आहे तो निधी दिला गेलेला नाही आणि तो निधी न गेल्यामुळं रेल्वेचं काम थांबल्या गेलेलं आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आता 2.5 वर्षानंतर. आता त्यानंतर त्याला निधी मिळाल्यानंतर रेल्वे आज नगर ते अंबळनेरपर्यंत येते. सर, राहिलेला हा जो विषय आहे, आता भूसंपादनाचं काम पूर्णपणे संपलेलं आहे, पटऱ्या टाकण्याचं कामही चालू आहे. जास्तीत जास्त लय जरी आपण हे म्हणलं तर 6 ते 7 महिन्यामध्ये बीड शहरापर्यंत रेल्वे येईल. रेल्वेचाही प्रश्न. आणखी काही नागरिकांशी आपण बोलूयात. इथं काही नागरिक थांबलेले आहेत. काय परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीची? केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातली परिस्थिती, सामान्य नागरिक सध्या त्रस्त झालेला आहे. जास्त करून बीड जिल्ह्यात बदलाचे वारे व्हायला लागले. बदलाचे वारे? बरं, कुठला बदल आहे? बदल म्हणजे सत्ताधाऱ्याच्या विरोधात रोष आहे, वाढती महागाई, आणखीन नवीन रोजगार निर्मिती, विकास कामाच्या बाबतीत जी कमतरता, याच्यामुळं सर्व महाराष्ट्र पेटून उठलेला आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात. सगळं महाराष्ट्र पेटून उठलेला आहे दादा म्हणतात. आणखी काय नागरिक आहेत त्यांना विचारू आपण, काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती दादा सध्या बीड लोकसभा मतदारसंघात? प्रचार तर शिगेला पोहोचला आहे. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंना मानणारा भरपूर समाज आहे आणि ताई साहेबांना सुद्धा त्यावेळी चांगल्या प्रकारे मदत होईल असं मला आता आम्ही एका नागरिकाशी बोललो, ते म्हणले महागाई, बेरोजगार याच्या विरोधात फार रोष आहे लोकांमध्ये. रोष दिसतोय का इकडे बीड लोकसभेत? असं काय वाटत नाही सर, कारण की पहिले 10-15 वर्षापूर्वी जर बघितलं काय तर त्यावेळेस महागाई कमी होती, पण त्याप्रमाणे लोकांचे इन्कमसुद्धा वाढलेले, तर पगारीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, त्याप्रमाणे महागाईसुद्धा वाढली असं मला वाटतं. व्यक्तिक काय हे स्वरूप बोलण्याची एक भाषा लोकांची, काय विरोध कसा करावा तर असा करावा, काय असं मला वाटतं. बीड लोकसभेतल्या काही नागरिकांशी आपण बोलतोय आणि इथं काही नागरिक बसलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सध्या परिस्थिती बीड लोकसभा मतदारसंघामध्ये? निवडणूक चालू आहे, तुमची मतदान आहे, प्रचार जोरात सुरू आहे. हो, काय परिस्थिती सध्या इथं? सध्या तर एकतर्फी परिस्थिती पंकजा मुंडे यांना, पंकजाताई मुंडे. असं आहे की मुंडे साहेबांच्या त्या मुले आहेत आणि बीड जिल्ह्याची ओळख ही मुंडे साहेबामुळे आहे भारतभर. आणि आमचं असं मत आहे की ह्या वेळेस पंकजाताईला जिल्हा भरभरून मत देणार आहे आणि ह्या मताच्या माध्यमातून ताई खूप काही असा विकास करणार आहे बीड जिल्ह्याचा, असं माझं वैयक्तिक मत आहे. काय विकासाचं तुम्ही विकास करणार आहे असं म्हणताय, पण विकासाचे कुठले मुद्दे आहेत इथं? खरं तर बीड जिल्ह्यामध्ये विकासाचा मुद्दा हा रोजगार आहे. रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आली पाहिजे. पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. कंपन्या आल्या पाहिजेत जेणेकरून बीड जिल्ह्यातील जे लोक बाहेर स्थलांतरित जातात काम करण्यासाठी, ते इथंच बीड जिल्ह्यामध्ये त्यांना काम लागलं पाहिजे असं बीडवासियांची इच्छा आहे. यांनी
चांगले प्रश्न उपस्थित केलेत जनतेचे. जनतेला रोजगार नाही आहे, जनतेला पाणी नाही आहे किंवा रेल्वे रस्ते असे विषय आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्याची कोणामध्ये ताकद वाटते, तुम्हाला काय वाटतं? पंकजाताई साहेबांमध्ये ताकद आहे. बरं, बजरंग बाप्पामध्ये का नाही? नाही, ते सक्षम उमेदवार वाटत नाहीत आम्हाला. कारण की ताईसाहेबांना ह्याच्या अगोदर पण त्यांनी मंत्रिपद भोगलेलं आहे, त्यांना फार एक्सपिरियन्स आहे, हुशार नेतृत्व आहे आणि त्यांच्यामध्ये करण्याची धमक आहे असं आम्हाला वाटतं. बरं, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, जे ते म्हणले बरोबर आहे. माझ्यासोबत आणखी काही नाही, तुम्हाला काय वाटतं? बीड जिल्ह्याचा एकमेव विकास करण्याची ताकद म्हणजे पंकजा गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यामध्ये. त्यांचे दिल्ली ते गल्लीपर्यंत त्यांची छाप आहे, नैतिक छाप आहे. त्यांची एक ताकद आहे की त्या इथून खासदार होऊन गेल्यानंतर केंद्रामध्ये ग्रामविकास मंत्री खातं त्यांना 100% मिळणार आहे. ही पूर्ण बीड जिल्ह्याला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार येणार आहे, नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत, त्यानंतर तिथं ताई मंत्री होणार आहेत. बजरंग बाप्पा काय रिकामा खासदार. मागच्या काळामध्ये त्यांनी मागच्या प्रीतमताईच्या विरोधात 5 लाख मतदान घेतलं त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये. 5 लाख मतदार घेतले, त्यातले जवळपास 10-20 हजार मतदार कोरोनामध्ये मयत झाले. त्यांनी पुन्हा त्यांची विचारपूस केली का, माहिती घेतली का, काय झाले आपले मतदार केलेल्या 5 लाख लोकांचं, काय कोरोनाची परिस्थिती. पंकजा मुंडे रात्र दिवस झटत होत्या त्यांच्यासाठी. 3 वेळेस ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांची सेवा करण्याच्या संदर्भामध्ये. तुम्ही डायरेक्ट बोलता बोलता उल्लेख केला पंकजा मुंडेंना ग्रामविकास खातं मिळणार आहे केंद्रामध्ये. म्हणजे जे गोपीनाथ मुंडेंना मिळालं होतं ग्रामविकास खातं, पण दुर्दैवानं त्यांचं दुःखद निधन झालं. त्याच्यामुळं पुढचा हा सगळा विषय थांबला गेला. तर हे जे स्वप्न होतं ते कदाचित पूर्ण होईल असं वाटतं का तुम्हाला? 100% पूर्ण होणार. ग्रामविकास खातंच मिळणार. कृष्णा खोऱ्याचं पाणी बीड जिल्ह्यात आणण्यासाठी मुंडे साहेबांनी चालू केलेलं काम होतं, ते थांबलेलं आहे. ते काम हे पंकज त्याच्या हातूनच पूर्ण होणार. रेल्वेचा मार्ग हे तर काय एक आता वर्षामध्येच पूर्ण होणार. ताई झाल्या मंत्री, खासदार झाल्याबरोबर, मंत्री झाल्याबरोबर रेल्वेचं काम पूर्ण होऊन वंदे भारत परळी टू मुंबई ही चालू होणार. हे बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला ताईकडून अपेक्षा आहे. हे ताईच फक्त करू शकतात, बाकी कुणीही करू शकत नाही जिल्ह्यामध्ये. आपण बघितलं नागरिकांच्या काय स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत. विकासाचे बरेच काही प्रश्न ते उपस्थित करत आहेत आणि विकासाचे प्रश्न उपस्थित करत असताना त्या सोडवण्याची धमक ही कुठल्या उमेदवारामध्ये याविषयी सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. अशाच काही प्रतिक्रिया आपण बीड लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या घेत राहूया, आणखी पुढं जाऊया आणि बोलूयात त्यांच्याशी. काय वाटतं, काय लोकसभेमध्ये वारं कोणाचं? सध्याची जी परिस्थिती चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, आम्ही लहानाचं मोठं झालो, आत्तापर्यंत आमच्या भागामध्ये कसलाही विकास झालेला नाही. रेल्वे आम्ही लहानपणीपासून ऐकतो की रेल्वे येईल, रेल्वे येईल. मला नाही वाटत की अजून रेल्वे कुठंच दिसते म्हणून. आता आमची पुढची पिढीला बी रेल्वे दिसते की नाही काय माहिती, अशी परिस्थिती आमची बीड जिल्ह्यात. MIDCचा भाग असेल, पाण्याचे प्रश्न असतील, खूप सारे प्रश्न आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. अजूनही प्रश्न आमचे काय अजून सॉल्व्ह झालेले नाही. जे माणूस आमच्यासाठी काम करेल, आमचे प्रश्न सॉल्व्ह करेल, त्यांच्यासाठी आम्ही खुशीने मतदान करू. कुणामध्ये ताकद वाटते हे सगळे प्रश्न ताकदमध्ये? आता तुम्ही जे सर्वे करताय त्याच्यामध्ये तुम्हाला ही ताकद लक्षात आली असेल की शहरामध्ये काय परिस्थिती आहे, लोकांचं काय म्हणणं आहे. लोकांचं जे म्हणणं आहे ते जास्त करून आमच्या तुतारीकडे जास्त. बीड लोकसभेतल्या गेवराई तालुक्यामध्ये आपण, गेवराई शहर, आणि तिथे काय नागरिकांशी बोलतोय आपण. काय सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण इकडं काय म्हणतंय? सध्या तर पंकजाताईचंच इकडं हे पंकजाताई येण्याची 100% शक्यता. आणखी काय नागरिक आहेत त्यांच्याशी बोला. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण फार जोरात आहे, प्रचार शिगेला पोहोचलाय. बीड लोकसभामध्ये काय वातावरण आहे? जे जरांगे पाटील सांगतील तेच करणार आहे. काय सांगितले जरांगे? जरांगे पाटलांनी अजून काही सांगितलं नाही, पण भाजपच्या उमेदवाराला पाडा असं सांगितलेलं आहे त्यांनी. बरं, भाजपच्या उमेदवाराला पाडा म्हणून. हां, ते कधी सांगितलं? तसं सांगितलेलं नाही, पण म्हणजे अजून निरोप नाही. हां, तसा निरोप आलेला नाही, पण ज्यांनी आपल्याला मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे त्यांना पाडा असं म्हणलेले ना जरांगे पाटील. मग आता येणाऱ्या उमेदवारी जे 2 आता उमेदवार आहेत आपल्याकडं, एक पंकजा मुंडे आहेत, एक बजरंग सोनवणे. तर बीडच्या जे काही प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न, ते सोडवण्यासाठी कोण चांगलं काम करू शकतं? आता इथून मागं तर कुणीच काम केलं नाही बीडच्या. इथून पुढचं आपण, इथून पुढचं काय आता बघू, बजरंग बाप्पाला एक संधी देऊ.
काय सध्या परिस्थिती या बीड लोकसभा मतदारसंघात? परिस्थिती तुतारीची फास्ट आहे. तुतारी फास्ट आहे. हां, ताईचं बी आहे पण तुतारीचं जास्ती होईल. काय रिझन काय, कारण काय? काटाकाट चालत. काटाकाट म्हणजे सध्या 50-50. हां, शेवटच्या 4 दिवसात काय होईल? आता ते नंतर सांगू, नंतर पुढच्या बारी हे चालल्यावर शेवट 4 दिवसात. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं, या दौऱ्यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या थेट मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांचे प्रश्न, त्यांची ह्या निवडणुकीविषयीची भूमिका, असं एक साधारणपणे याचं स्वरूप आहे जाणून घेण्याचं. आणि आज आपण या दौऱ्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, तिथल्या नागरिकांशी, मतदारांशी थेट बोललो. यावेळी अशा गोष्टी नजरेस आल्या की म्हणजे काय प्रमुख मुद्दे या लोकसभेमध्ये दिसले तर तुम्हाला सांगतो, यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. म्हणजे इतर लोकसभा मतदारसंघामध्ये ती फारशी तीव्रता दिसली नाही, परंतु या मतदारसंघामध्ये ती अधिक दिसते. त्याचं कारणही अनेक मतदार बोलत आहेत की जवळच इथून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं होतं आणि त्याच्यामुळं ती जी धग आहे ती या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जाणवते. आणि त्यामुळं मराठा विरुद्ध OBC असा एक थेट संघर्ष या ठिकाणी बघायला मिळतो. अनेक ठिकाणी तर म्हणजे उमेदवारांना किंवा नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना गावबंदीसुद्धा करण्यात येते. त्या ठिकाणी प्रचाराला येऊन दिलं जात नाही, अशा सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी चर्चेला आलेल्या आहेत. अशी परिस्थिती बीड लोकसभा मतदारसंघामध्ये. दुसरे काय प्रश्न विकासाच्या संदर्भामध्ये मतदारांनी उपस्थित केले, पाण्याचा प्रश्न असेल, म्हणजे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न असेल, रेल्वे, रस्ते, या सगळ्या गोष्टी, उद्योग. आणि त्यामुळं ही जी निवडणूक आहे 2024ची आत्ताची लोकसभा निवडणूक, ही बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि हाय व्होल्टेज ही निवडणूक असणार आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. म्हणजे आपल्याला 4 जूनच्या दिवशी या लोकसभा मतदारसंघामध्ये काय रिझल्ट येतोय यासाठी सर्वांना आतुरता असेल. अशा पद्धतीची निवडणूक इथं झालेली आपल्याला बघायला मिळेल. आमचा हा दौरा असाच पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहे, जालन्यामध्ये. आणि तिथली परिस्थिती काय, तिथल्या मतदारांना काय वाटतं, तिथलं एकूणच विकासाचे प्रश्न काय आहेत, अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहे. आणि हे आमचे जे व्हिडिओ आहेत हे आपण पाहण्यासाठी, नियमित तुम्हाला अपडेट येण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम यावरती सबस्क्राईब करा, फॉलो करा, आमचे व्हिडिओज लाईक करा, त्याला शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओज जातील. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, बीड लोकसभा मतदारसंघ.